शकुंतलाताई भरणे यांनाही विनंती आहे की त्यांनीही दीप प्रज्वलनासाठी समोर यावं. सद्गुरू पाटील यांना की त्यांनी पुष्पगुच्छ आणि भेट प्रदान करून श्री गोविंदजी गावडे यांचा सन्मान करावा आणि त्यांचं स्वागतही करावं. स्वागतासाठीचा हा पुष्पगुच्छ सखी मंच चा ID कार्ड लोगोचं अनावरण आता आपण मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत. अर्थातच प्रमुख पाहुणे गोविंद गावडे यांच्या हस्ते आपण अनावरण करूया. सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. लोकमत सखी ह्याने आयोजित केलेल्या ह्या सुगम संगीताच्या मैफलीत आणि उद्घाटन सोहळ्याच्या पृथ्वीवरती माझ्या सोबत उपस्थित आहेत आदरणीय संदीप गुप्तेजी, त्याचप्रमाणे सद्गुरू पाटीलजी, आमच्या शकुंतलाताई, सुनयनाताई मॅडम, त्याचप्रमाणे बाकी सगळ्या माझ्या सखी मित्र, माझे मित्र पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मीडिया, तुम्हा सर्वांना माझा परत एकदा सस्नेह नमस्कार. लोकमत सखीचं मी खूप आभार मानेन, कारण गेली कित्येक वर्ष लोकमतनं आपली सामाजिक जबाबदारीची जाण ठेवून संपूर्ण गोमंतकीय सखींना एक वेगळं व्यासपीठ निर्माण करून आज त्यांनी दिलेलं आहे. वास्तविकता म्हणूनच मी सदैव म्हणत आलेलो आहोत की लोकमत हे प्रत्येकाच्या मनातलं एक मत आहे आणि सदैव सखींना किंवा वैचारिक दृष्टिकोनातून ज्या काही गोष्टी हव्यात आहेत किंवा निराशेच्या मार्गातून त्यांना आशावादी कसं व्हावं हे जर कुणी जर आज संपूर्ण गावागावात जर कोणी जाऊन पटवलं, शिकवलं तर लोकमत सखी सारखा कार्यक्रमानं शिकवलं. आणि म्हणूनच मी म्हणेन की आज एवढी मोठी सखी एकत्र येतात, आपल्यावर असलेला ताण, त्यांचा जो पाठीचा जो कणा जो आहे तो ताठ कसा ठेवावा ह्या सगळ्या गोष्टींची आज अधूनमधून किंवा त्या महिलांना एक चांगला मार्ग दाखवण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहोत. मी आणखी आभार मानेन किंवा ज्या वेळेला माझं सुनैना मॅडम, संदीप गुप्ते, आमचे सद्गुरू पाटीलजी ज्यावेळेला एकत्र आपण बसलो होतो आणि या कार्यक्रमाविषयी चर्चा करत होतो तेव्हा मलाही जाणवलं की माझ्या मतदारसंघातल्या महिलांना सुद्धा, कारण माझा मतदारसंघ असा एक मतदारसंघ आहे जो ग्रामीण भाग म्हणजे डोंगर, झरे, शेती बाटी किंवा सकाळी उठून कामाला गेल्यानंतर रात्रीचं चूल एवढंच त्यांचं पुरतं नातं होतं. पण आज बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला वेळ नाही. बऱ्याचशा महिला सांगताना आपण बघतो आहोत, पण वेळ नाही असा या जगामध्ये एकही माणूस नाही आहे. वेळ काढावा लागतो. कोणासाठी काढावा लागतो? स्वतःसाठी काढावा लागतो. आणि आम्ही एक कार्यक्रम घेतला आहे फक्त सखी लोकमतचं एक काय म्हणतोय इन्स्पिरेशन घेऊन, त्यांची उर्बा घेऊन, आणि आपण त्याला एक टॅगलाईन दिली, काय म्हणून? एक दिवस स्वतःसाठी. आणि म्हणूनच ज्यावेळेला अशा तऱ्हेच्या एकमेकापासून आपण काहीतरी शिकत असतो, काहीतरी घेत असतो, आणि म्हणूनच लोकमत सखी
हा उत्कृष्ट असा कार्यक्रम राबवत आज लोकमतने संपूर्ण महिला भगिनींची आज मनं जिंकलेली आहे. त्याबद्दल मी लोकमतचं खूप खूप आभार व्यक्त करेन आणि त्यांचं अभिनंदन करेन. आज आणखी एक गोष्ट, कारण संगीत हे खूप मनाला, आणि प्रत्येक माणूस हा संगीतकार असतोय. प्रत्येक माणूस काहीतरी गुणगुणत असतोय. प्रत्येक महिला तर आपल्या घरात स्वयंपाक करताना काहीतरी म्हणत असते. मग ते चुकीच्या अर्थानं असू द्या किंवा त्या सूर ताल, किंवा काही महिला सुद्धा आपल्या सूर आणि तालातच जेवण करतात. कारण यामधला काय जो आहे तो संगीताचा त्यांच्याकडे असला ओढा किंवा जो अपार प्रेम जो आहे तो त्या स्वयंपाक घरात सुद्धा जेवणामध्ये सुद्धा असर होतोय. हे वास्तविकता आपण बघितलं आहे. कारण मी सदैव डॉक्टरांच्या कार्यक्रमामध्ये जात असताना मी सदैव म्हणतोय की बरेचसे डॉक्टर त्या संगीताचा च्या माध्यमातून कोणाला दात बसवायचं असेल किंवा कोणाला ऑपरेशन जर करायचं असेल, हे संगीत आपल्या जीवनामध्ये खूप लाभदायक ठरतं. आणि संगीत एक माणसाला ज्याकडे त्याला व्यसन आहे किंवा जो आजारी आहे ते एक देणारं एक औषध आहे. आणि म्हणूनच प्रत्येक प्रत्येक वेळेला आज संगीतामध्ये खास करून महिला भगिनी आज तल्लीन होताना आपण बघतो आहोत. कारण पण भजन संगीत हे एका रात्रीत आपण अवगत करू शकत नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत, त्यासाठी रियाज, त्यासाठी स्वरांवर असलेला अभ्यास हा खूप महत्वाचा असतो. कारण मी संगीताला तज्ज्ञ नाही आहे, पण शकुंतला ताई सारख्या कलाकारांना, गायकांना बघून किंवा ते कसं प्रयत्न करतात, सकाळी 4 वाजता रियाज, आणि तो मधला स्वर किंवा तो राग जो आहे तो कसा कुठे, आणि दुपारचा राग वेगळा आवळला जातोय, सकाळच्या पाऱ्याला राग वेगळा असतोय, संध्याकाळी राग वेगळा असतो. ह्याचं खूप विचार आणि ज्ञान असावं लागतं. हे ज्ञान कशासाठी पाहिजे की आपल्याला एक सुखमय आनंदमय जीवन जगण्यासाठी आहे. ज्ञानाशिवाय दुसरं काही किती असलं, ज्ञान जर असलं ना तर आपली भूक सुद्धा आपण भागवू शकतो. कारण ज्ञानामुळेच माणूस कुठल्याही व्यवसायामध्ये आपली शैली निर्माण करू शकतोय. आणि खास करून मी एवढंच म्हणेन, माझा उद्देश तर काय आहे, मी आमदार होण्यापूर्वी सुद्धा हेच सांगत होतो की महिलांनी ताठ मानेने जगावं. महिला जर ताठ मानेने जगले तर आमची संपूर्ण पिढी जी आहे ते कुणापुढेही आपला पाठीसा कणा बागवणार नाही, मोडेल पण वाकणार नाही. हा बाणा जर कोड जर शिकू शकतो तर ती आमची महिला भगिनी शिकू शकते. आज महिला वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये, रंगमंचावर, व्यासपीठावर आपण स्वतः व्यक्त होताना आपण बघतो आहोत. यामधल्या त्या महिलांना काहीच ना मिळणार नाही, पण त्यांची मुलं जी आहे ती मुलं ज्यावेळेला आपल्या आईला, ज्यावेळेला आजीला एका व्यासपीठावर परफॉर्म करताना बघणार आहोत, त्या मुलांमध्ये एक प्रचंड एक शक्ती निर्माण होणार आहे. आणि जर माझी आई, माझी आजी किंवा माझी काका मामी जर हे करू शकतं तर मी का नाही करू शकत, या प्रश्नाचं उत्तर ना ती सहज न बोलता आपल्याला समजू शकतोय. आणि म्हणूनच हे लोकमत सखी हा जो व्यासपीठ जो आहे, आणि लोकमतचे सर्व व्यवस्थापक, सर्व कार्यकारिणी आणि त्याचप्रमाणे जो कर्मचारी वर्ग जो आहे त्यांचा मधला एक नातं जे आहे ते खूप महत्वाचं आहे. आणि हे नातं असंच अतूट राहावं, हे ऋणाबंध जे आहेत. आपण एकच गोष्ट मी आतल्या उपस्थितांना सांगू इच्छितो, कधीही लोकमतचा हात सोडू नका. लोकमत हा तुम्हाला पुढे जाणारा आणि हात देणारा आज प्रिंट मीडिया आहे. तुम्ही सर्वांनी त्यांच्या बरोबर राहावं. सुनैना मॅडम, बाकीच्या सगळी जे इथे उपस्थित आहात, ती जी मेहनत घेतात एका महिलांना पुढे आणून, किंवा जी एक महिला एक शब्द या माईक वरती
बोलू शकत नव्हती ती महिला आज चांगल्या प्रमाणे बोलताना मीच बघितलेलं आहे. एक महिला या रंगमंचावर किंवा व्यासपीठावर जी आपली संस्कृती जी आहे ती संस्कृतीचं मनामध्ये बरेचशा काही महिला बोलतात किंवा आपल्या अंगणामध्ये बरेचशा काही कोण न बघता ते बरेचशा काही गोष्टी आपली प्रस्तुती करतात. पण प्रस्तुती आपल्याला स्वतः प्रेझेंट करण्यासाठी, आपल्याला स्वतः प्रस्तुत करण्यासाठी एक कॉन्फिडंट लागतो, एक आत्मविश्वास लागतोय. आणि तो आत्मविश्वास जर निर्माण करण्याचं कोण जर काम करतोय ग्रामीण भागातल्या महिलांचं, तर लोकमत सखी सारख्या कार्यक्रम करतोय. आणि मी सदैव सांगत आहोत, आमच्यामध्ये 2 खलनायक आहे. खलनायक कोण आहे? खलनायक खरं म्हणजे आपण कुठेच कमी नाही आहे. आपण सर्व क्षेत्रावर सर्व क्षेत्रात आपण अग्रेसर आहोत. पण आमच्या मनात एक न्यूनगंड आहे. 2 खलनायक मी काय म्हटलेलं आहे? 2 खलनायक म्हणजे आपल्या अवतीभोवती असणारी नकारात्मक लोक आणि आपल्या मनामध्ये असणारा नकारार्थी टॉक म्हणजे नेगेटिव्ह टॉक म्हणतोय. हा जो नेगेटिव्ह म्हणजे हे खलनायक जर 2 जर तुम्ही बाजूला काढून ठेवले तर तुम्ही नायक बनल्याशिवाय राहणार नाही. आणि हे नायक बनण्याचं काम आज कोण करीत आहोत, तुम्हा सर्वांना म्हणजे मी एवढंच म्हणेन की आता येता मी 1-2 अस्तुरींना बघितलं आहे. म्हणजे शेतात किंवा घरात ती कशी दिसतात आणि बाहेर आल्यानंतर ती कशी शोभून उठून दिसतात. त्यांच्या कपाळावरची ती टिळा, आमच्या गोमंतकाची एक अस्मिता जी आहे ना, ती जगाच्या नकाशावर आज कोरून ती टिकली सारखा आमचा गोवा जो आहे ना, ती तुमच्या कपाळावर सजणारा जो टिकली आहे, तेच आज त्याचं वैभव आणि त्याची काय म्हणतो त्याला सुंदरता व्यक्त करते. नाहीतर काय झालं असतं, ग्रामीण भागातले महिला, आपल्याला कुठं जायचं आहे? आपल्याला जायचं आहे, आपल्याला आपल्या स्वतःच्या जीवनात जगायचं आहे. आणि जगायचं जर कसं आहे, तर आपण आनंदाचं जर जगलो तरच आपण दुसऱ्याला एक आनंद देऊ शकतो, हासरा देऊ शकतो. आणि मला वाटतं हा हासरा प्रत्येकाच्या मुखावर जर कोणी जर आणला आणि आणत आहेत तर लोकमत सखी अशा या संगीत मेहवलीत मी तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतोय. मला इथं मानाचं स्थान दिल्याबद्दल मी खास करून सद्गुरूबाई पाटील, त्याचप्रमाणे आमचे संदीप गुप्तेजी ह्यांचा मी खूप मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण सातत्याने मला फॉलोअप करतो ते मेसेजद्वारे. कधी कधी आपण फोन मिस्ड होतो, पण आपण मेसेजवरती इमिडिएटली क्विक रिस्पॉन्स करतोय. ही सुद्धा एक आजच्या आधुनिक तंत्रज्ञान जे आहे ते तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला व्यक्त करता येतं. आणि हे व्यक्त करण्याचं व्यासपीठ आहे. आपण आजच्या संगीत मैफिलीची आस्वाद घेणार अशी अपेक्षा करतोय. तुम्हाला उदंड प्राप्त मिळो, लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. आणि ह्या आजच्या कार्यक्रमात शुभ लाख शुभेच्छा व्यक्त करून मी इथंच थांबतो. तुम्हा सर्वांचा परत एकदा आभार, धन्यवाद. जय हिंद, जय गोवा. औपचारिक अशी आजच्या या कार्यक्रमाची आपण सुरुवात केलेली आहे. पण त्याचबरोबर सुगम संगीत संध्या आहे, तर त्याची सुरुवात आगळी वेगळी सुद्धा निश्चितपणे झाली पाहिजे आणि त्याचीच अपेक्षा आपण सर्वजण व्यक्त करत आहोत. आणि त्याचसाठी मी रोहित बांदोडकर यांना आता विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि जी एक आगळी वेगळी सुरुवात आपण आजच्या या कार्यक्रमाची करणार आहोत ती सुरुवात त्यांनी करावी.
रसिको, असा तबला ऐकल्यानंतर एक वाक्य म्हणण्याची आपली पद्धत आहे. आपण म्हणतो वा उस्ताद वा, आणि हे वाक्य ऐकल्यानंतर आपल्या चित्तामध्ये एक आणि एकच विचार येतो. कुरळे केस, चेहऱ्यावर एक छोटंसं स्मितहास्य, गोरा वर्ण आणि तबल्यावर थिरकणारी बोट. आणि त्याचबरोबर कुणी हाक मारली की मी उस्ताद नाही, मला केवळ झाकीर म्हणा, असं सांगणारं एक अत्यंत जमिनीवर पाय रोवून असलेला एक मोठा वटवृक्ष संगीत क्षेत्रामधला, ते म्हणजे उस्ताद झाकीर हुसेन. संगीताच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करत असू तर त्यांना आदरांजली दिल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. आणि या विचारानं रोहित बांदोडकर यांच्या बोटांमधून आपण अगदी अंतःकरणातून उस्ताद झाकीर हुसेन यांना आदरांजली दिलेली आहे. आजच्या कार्यक्रमातलं गाणं आपण त्यांच्या चरणांवर सुद्धा अर्पण करूया आणि त्यांची आठवण करून आजच्या या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. आजकाल सगळं मोबाईलवर मिळतं असं म्हणण्याच्या जगामध्ये आपल्या लोकमतचे मात्र 2.25 कोटीपेक्षा जास्त वाचक आहेत. लोकमतचं छोटंसं ज्यावेळी रोपटं यवतमाळमध्ये लावलं होतं त्यावेळी खरं तर ते साप्ताहिक होतं, पण साप्ताहिक वाचून वाचकांची मनं काही भरली नाही आणि मग ते दैनिक झालं. आणि तेव्हापासून कशा प्रकारे लोकमतामधून लोकांची मतं खऱ्या अर्थानं व्यक्त व्हायला लागली या सगळ्याचे आपण सर्वजणच साक्षीदार आहोत. आणि अशा कार्यक्रमासाठी काही खांब आम्हाला लाभलेले आहेत की जे आहेत, जे स्तंभ आपल्यासोबत आहेत, म्हणून कार्यक्रम आणखी थोडा जास्त आणि जास्त सुंदर होत जातो. त्यांचा सन्मान आता आपण करणार आहोत. मी विनंती करते संदीप गुप्ते सरांना की त्यांनी हे सन्मान करावेत. सगळ्यात आधी असिस्टंट न्यूज एडिटर इंग्लिश प्राईम मीडियाचे सुरेश वडवडेकर. पुष्पगुच्छ स्वागतासाठी म्हणून आणि स्मृतिचिन्ह आजच्या कार्यक्रमाची आठवण म्हणून नारी सोचच्या सुविना बाणावलीकर ताईंना मी विनंती करते की त्यांनीही समोर यावं आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. समारोहाच्या प्रज्ञा गावकर राणे ताईंना विनंती आहे की त्यांनीही समोर येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. कृपा हेअर ऑइल टॉनिकचे चंदन दाली यांना विनंती आहे की त्यांनीही समोर यावं. हे सगळे लोकमतचे स्तंभ आहेत, खांब आहेत, त्यांच्या पाठिंब्यानं हा कार्यक्रम आणखी जास्त सुंदर होतोय. आदिल हुसेन यांचा सन्मान आपण करणार आहोत. खोजती आयुर्वेद फार्माच्या वतीनं ते इथं आहेत. आणि त्याचबरोबर जी सगळी मंडळी आत्ताचा हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत त्यांचाही सन्मान आपण केला पाहिजे. मी विनंती करते विकिता नाईक यांना की त्यांनी विष्णू शिरोडकर यांचं मंचावर स्वागत करावं. नीता पांढरे यांना मी विनंती करते की त्यांनी डॉक्टर शकुंतला भरणे यांचं स्वागत करावं. अंजली विरणेकर यांना मी विनंती करते की त्यांनी गायक समृद्ध चोडणकर यांचं स्वागत करावं. दीपा मुजुमदार यांना मी विनंती करते की त्यांनी गायक राजेश मडगावकर यांचं मंचावर स्वागत करावं. गीता बोयेकर यांना मी विनंती करते की त्यांनी गायिका विभा आळगुंडगी यांचं मंचावर स्वागत करावं. गीता धवन यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमातले गायक सुधाकर शानबाग यांचं स्वागत करावं. अनुराधा घाडी यांना मी विनंती करते की त्यांनी रोहित बांदोडकर यांचं स्वागत करावं. या सगळ्या जणी सखीच्या कोऑर्डिनेटर्स आहेत. अनुराधा करंबेळकर यांना मी विनंती करते की त्यांनी अवधूत चारी यांचं स्वागत करावं. मी विनंती करते
अश्विनी मंजुताईंना की त्यांनी प्रकाश आमोणकर यांचं स्वागत करावं. गीता गावडे यांना मी विनंती करते की त्यांनी प्रकाश आमोणकर यांचं स्वागत करावं. डॉक्टर आरती दिनकर यांना मी विनंती करते की त्यांनी अनिकेतचं स्वागत करावं. सगळेजण जे मंचावर आहेत त्यांचं एवढं सुंदर आणि छान स्वागत होतंय म्हटल्यावर मलाही मोह आवरत नाहीये, त्यामुळे माझंही स्वागत करावं असं मला वाटतंय. त्यामुळे मी रती बांदोडकर यांना विनंती करते की त्यांनी किंवा कुणीही माझं स्वागत करावं. माझ्या नशिबात आज सन्मान होता. सुवर्णा मॅडमना सुद्धा विनंती आहे की तुम्ही या सोबत. या स्पर्धेत एकदम विजेत्या चैतन्यमय आहेत. या स्पर्धेतलं द्वितीय पारितोषिक संजीवनी गावकर आणि या स्पर्धेतलं प्रथम पारितोषिक प्राप्त होतंय डॉक्टर दीपाली राठोड. साखळीहून त्या आलेल्या आहेत आणि तिघी जणी एका कंबाईन फोटोसाठी या, म्हणजे प्रथम द्वितीय आणि तृतीय सुद्धा. आहेत कला आणि संस्कृती खातं आणि आज उद्घाटन कार्यक्रमाला स्पेशली जे आले कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे त्यांचे मी आभार मानतो. तसंच हा ESGचा ऑडिटोरियम आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल ESGच्या उपाध्यक्ष मॅडम डिलायला लोबो त्यांचेही मी आभार मानतो. या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या कारणांसाठी आमचे जे स्पॉन्सर्स होते आणि ज्यांनी आम्हाला मदत केली त्या नारी सोचच्या सुविना बानवलीकर, समारोहच्या प्रज्ञा गावकर राणे, कृपा हेअरटॉनिकचे चंदन दाली, खोजादी आयुर्वेद फार्माचे आदिल हुसेन यांचे मी आभार मानतो. तसंच प्राईम मीडिया यासाठी आमचे प्राईम TV मीडिया पार्टनर होते आणि उद्घाटन कार्यक्रमात त्यांचे असिस्टंट न्यूज एडिटर सुरेश वडावडेकर खास या कार्यक्रमासाठी आले होते. त्यांचेही मी धन्यवाद आभार व्यक्त करतो. तसंच हा कार्यक्रम ज्यांच्याशिवाय यशस्वी होऊ शकला नाही ते हे सगळे गायक कलाकार समृद्ध चोडणकर, सुधाकर शानबाग, विभा अलगुंडगी, शकुंतला भरणे, राजेश मडगावकर, तसंच यासाठी ज्यांनी त्यांना साथ संगत केली ते सगळे आपले वादक विष्णू शिरोडकर असतील, रोहित बांदोडकर, अवधूत चारी, प्रकाश आमोणकर, महेश दड्डीकर, तसंच विनोद शिरोडकर, अनिकेत दड्डीकर, विनोद शिरोडकर या सर्वांचेही मी आभार मानतो. तसंच या कार्यक्रमासाठी ज्यांनी हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी केला तर सखी मंचच्या सदस्या, त्यांच्यासाठी परिश्रम घेणाऱ्या त्या सगळ्या कोऑर्डिनेटर्स, यासाठी ज्यांनी हस्ते परहस्ते आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचे मी ते आभार मानतो. थैंक यू फॉर सुनैना मैडम ये अपॉर्चुनिटी देने के लिए मुझे. तो यहाँ पे उन्होंने अच्छे से ऑर्गेनाइज़ किया था कि सखी मंच की तरफ से उन्होंने हल्दी कुमकुम रखा था, तो उसमें लेडीज़ों को इनवाइट किया था. तो वो ऑर्गेनाइजेशन जो अच्छा किया वो लोकमत ने सब अच्छे से ऑर्गेनाइज किया है. नमस्कार, माझ्याबरोबर आहेत अर्चना पांड्या, राजश्री पोखरे आणि मी डॉक्टर आरती दिनकर. आम्ही खूप वर्ष झालं लोकमत सखी मंचच्या मेंबर आहोत. आज आम्ही इथे संक्रांत सण साजरा करायला आलो. बघा ना, आज आता अर्चनाने घातली आहे काळी साडी, ही नटून थटून आली आहे, इतकं सुंदर वाटते. अशाच ह्या बाकीच्या पण स्त्रिया खूप आपलं व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी आणि स्वतःचं सौंदर्याचं एक जाण आहे प्रत्येक स्त्रीला आजकाल. तर ह्या सौंदर्यातूनच एक मानसिक जे तुमचं एक मानसिकता येते की येस, मनाचंही सौंदर्य यातून आपल्याला दिसतं. आता नऊवारी साडी म्हणाल
तर त्यामध्ये काय होतं की एक भारदस्तपणा येतो, स्त्रीच्या सौंदर्याचं व्यक्तिमत्व आणखी खुलतं. विशेष म्हणजे तिच्या अंतर्मनातले भाव तिच्या चेहऱ्यावर येतात आणि हेच तर खरं स्त्रीचं सौंदर्य आहे. हा स्त्रीचं सौंदर्य म्हणजे काय हो, ती साडी, पेहराव, अलंकार हा तिचा स्थायी भाव आहे. पण या स्थायी भावातूनच ती तिचं व्यक्तिमत्व फुलवत असते, जे लोकमत सखी मंचनी आम्हाला दिलंय. आणि एरवी आपण काळा रंग असा अशुभ मानतो, पण संक्रांतीच्या वेळेला हो. काळ्या रंगाला खूप महत्त्व आहे. कारण त्याला एकतर खूप भौगोलिक आणि ऐतिहासिक पारंपरिक असं एक त्याला महत्त्व आहे. की काळी साडीच का, तर माझ्या मते आता आम्हाला लहानपणी आई सांगायची की काळी साडी म्हणजे काय, की सुरुवातीला जानेवारी, खरं तर आपला महिना सुरू होतो गुढीपाडव्याला तसं म्हटलं तर, पण जानेवारीमध्ये संक्रांत सण येतो, तो हिवाळ्यात येतो, विंटर सीझनमध्ये येतो आणि त्यावेळेस आपण तिळगुळ खातो. तिळ म्हणजे काय, का स्निग्धता जी आपल्या प्रेमानं आपण एकमेकांना देतो. गुळ म्हणजे काय, गोडवा जो तुमच्या बोलण्यातून येतो. तसंच काळी साडी ही तुमच्या शरीराला कुठेतरी एक थंडीपासून हा बचाव करते, हे शास्त्रीय कारण झालं. पण त्या व्यतिरिक्त माझी आई मला सांगायची की नाही, सुरुवातीला कसं एक सण येतो साजरा, जरी जानेवारी असला तरीसुद्धा पुढच्या ज्या सणांमध्ये किंवा संसारामध्ये दृष्ट लागू नये. म्हणजे हे कितपत खरं आहे खोटं आहे मला माहिती नाही, पण आहे हे असं आहे. आपण त्याच्यातून सकारात्मक ऊर्जा घेऊया, पॉझिटिव्ह थिंक करूया की चला यासाठी तरी बायका ह्या दिवसामध्ये काळी साडी नेसतात की जेणेकरून थंडीपासून संरक्षण व्हावं. माझे नाव प्रीतिका ठाकूर म्हणून हा गोवा राहता आम्ही राहता लोकमत सखी मंचा हा मेंबर झाला 2 वर्ष झाली आणि खूपशे प्रोग्राम हांवें अटेंड केला आणि सगळे प्रोग्राम हा एकदम हॅपी आशिल्ले. म्हणजे उत्सवाक आशिल्ले कित्याक हे तुमी प्रोग्राम तो आमके बायलां लागून तुमी करपाक दितात, आमी पार्टिसिपेट करतात, खूप हॅपी जाता, खूप खुश मेळटा आमकां. माझं नाव आहे सौ वर्षा शिंत्रे. इथे लोकमतने खूप छान छान कार्यक्रम राबवलेले आहेत. इथे आणखीन खूप सुंदर मंच हा वेगवेगळे कला संस्कृतीला हे प्रेझेंट करतात आणि महिलांसाठी वेगवेगळे कलागुणांना बाहेर आणण्यासाठी हा मंच आहे इथे. तर इथे कॉम्पिटिशन्स असतात, कुकिंग कॉम्पिटिशन्स असतात, रांगोळी कॉम्पिटिशन्स असतात आणि आजचा दिवस तर खरंच संक्रांतीनिमित्त खूप छान कार्यक्रम आहे. म्हजें नाव सुजाता शरद केरकर. हांव रावता तालिगांव शंकरवाडी. आयज हांव ह्या सुगम संगीत प्रोग्रामाक येयल्लें. इतलो बरो प्रोग्राम की मन सामकें शांत जालें आनी पयलींची जेन्ना गाणी आमी जेन्ना आयकता तेन्ना खूब बरें दिसता. कित्याक आमकां पयलींची याद जाता, खूब याद येता. आनी म्हाजें तर कितें, हांव डेली म्हजो रेडिओ चालू आसता विविध भारती. हांव म्हाजी गाणी ती केन्नाच सोडिना आनी आतां म्हाका हें आयकून सुद्दां इतली उमेद जाली की एक हांव अशें खंयच्या पयलींच्या काळान गेल्ल्या सारकें तशें दिसता. आतांची ती पळय आमी गाणी आयकता ती सामकी उट्टी गाणी, ती सामकी तांकां अर्थूच नासलेलें अशें एक वेळ दिसता. पूण भुरग्यांचें आयज काल मन नकळो तूं तशें तें भुरग्यांक आतांची गाणी जाय आनी आमकां पयलींची गाणी जाय. पूण पयलींचे सुद्दां जुनी गाणी आतां परती न्हू रिमिक्स हें करून ती परती चालू केल्या. हेंच आयज बरें दिसलें आमकां प्रोग्राम. सुगम संगीत हो खूब आवडलो. आयज आमी हांगा जमल्याच सखी मंचाचो हळदी कुकूम. तेन्ना बायलांनी चडांत चड बायलांनी ह्या कार्यक्रमाक वांटो घेवपाचो. चड बायलांनी लोकमताक जॉयन जावपाचें. सखी मंचाचो सदांच आमी तें कार्ड करपाक जाय आनी बायलांक घरांतल्यान भायर सरून येवपाक आदार मेळटा. अशें असले बरे कार्यक्रम पळोवन बायलो फुडें सरतात आनी आपणें कितें करचें अशें बायलांक दिसता. चल बरें करून सगळीं मेळया. धन्यवाद. म्हजें नांव वैष्णवी वांयगणकर आनी हांव ह्या प्रोग्रामाक जो लोकमत सखीन एरेंज केल्लो आसा स्पेशली हल्दी कुकूम म्हणून ताका आयिल्लें आसलें आनी सगळ्यांक इनवायट केला. सखी जी लोकमत सखीची मेंबर्स जावं आनी कोण बायलां ह्या प्रोग्रामाक आयिल्लीं आसा आनी म्हाका खूब बरें दिसता की खूब बायलांनी ह्या प्रोग्रामान पार्टिसिपेट केल्लें आसा आनी स्पेशली 9वारी प्रोग्राम एरेंज केल्लो बायलां खातीर. सो बेस्ट जालो आनी जी बायलां येयल्या पळय तेंच्यांनी खूब म्हणजे खूब पार्ट घेतले आनी बरें दिसलें तेंकांय बीन. खूब हॅप्पी जालीं बायलां. तें एक बरें दिसलें पळोवन. आनी स्पेशली आमकां जी आमी वामन हरिपेटेची स्टाफ आहा पळय ती बीन येयलेली आनी
तांकांय खूब बरें दिसलें आनी तेंच्या खातीर सगळ्या बायलां खातीर हो प्रोग्राम दवरलेलो आसा. सो म्हाका जाल्यार खूब बरें दिसलेलें आसा. आनीक कांय सांगूं सोदिना, पूण अशेंच हे प्रोग्राम दवरचे आनी ही बायलां खातीर जो आसा बायलां स्पेशली एक्टिवेट उरता ह्या प्रोग्रामांनी त्या खातीर. माझे नाव गितांजली देसाय. हांव प्रगती सेल्फ हेल्प ग्रुपांतल्यान येयलां. आमकां हो सखी मंचाचो आमी मेंबर आसा सगळीं, खूब जाणां आसा मेंबर. आनी सखी मंच आमकां आवडटा आनी प्रत्येक प्रोग्राम जाल्यार ती आमकां हांगा घेवन येता मॅडम आमची, आनी आमकां सगळी प्रोग्रामाची म्हायती सांगता. आनी आज आमकां हो प्रोग्राम जाला पळय गाण्याचो, तो खूब बरो दिसलो आमकां, खूब बरें दिसलें आयकोन, आनी ते आमी आयकोन आतां येयली. मोटर कार पक पक करता, चेडूं आसा तेंकांय फुडें भोंवता, म्हातारे आसा तेंकां फाटीं लोटता, किदें रे मोटर मुजी फास्ट सोडटा, म्हजें किदें रे मोटर मुजी फास्ट सोडटा, हांव व्हरना दुकानी रडटा, चडटेक पावून हांवें ब्रेक ओडलो, म्हातारेन एक जीव सोडलो, आरे फेणयेचो कळसोय फोडलो, खरें फोट सांगना मिशीन मुजें एकदम गोट, वर्सान हांव ओडटालो लोट, मर्गाक पावोन भोट, मोटर कार पक पक करता, चेडूं आसा तेंकांय फुडें भोंवता, म्हातारे आसा तेंकां फाटीं लोटता, किदें रे मोटर मुजी फास्ट सोडटा, हांव व्हरना दुकानी रडटा, चडटेक पावून हांवें ब्रेक ओडलो, म्हातारेन एक जीव सोडलो, आरे फेणयेचो कळसोय फोडलो, खरें फोट सांगना मिशीन मुजें एकदम गोट, वर्सान हांव ओडटालो लोट, मर्गाक पावोन भोट. नमस्कार, माझे नाव हर्षाली खांडेपारकर. हांव तांबडी सुर्ला साकोड्डा धारबांदोडाचें आसा. तर हे सखी मंचाक जॉयन जावन म्हाका जवळ जवळ 7-8 वर्सां जालीं. हांव तेंच्या सगळ्या प्रोग्रामांक भाग घेता आनी खूब बरे प्रोग्राम. एक व्यासपीठ आमकां महिला खातीर, आमी सदांच घरानूच आसता, बायलां घरांतलें काम किंवा घरान मुलां भुरग्यांक पळोवपाचें किंवा आमची सर्वीस हेज्या मदींच आमचो जीव गुंतून आसता. सो ते कुशीन दवरून खंय तरी आमकां एक सखी मंचाचें बरें व्यासपीठ आमकां मेळटा आनी आमी ह्या सखी मंचाच्या व्यासपीठाचेर आमची जी कला आसा ती आमी सादर करूंक शकता. जेन्ना पोरू तेणी साकोड्ड्या सखी मंचाचे एक प्रोग्राम आमकां फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन साकोड्ड्या आमच्या पंचायतीन घेतलेलो, थंय म्हाका सेकंड प्रायज मेळ्ळें फॅन्सी ड्रेसाक. सो अशे खुबशे तेंचे प्रोग्राम आसा. आमी रुरल एरिया जाल्ल्या कारणान आमी पार्टिसिपेट जावंक शकना, तरी आसतना एवरी टायम सखी मंच आमचे कितें तरी बसीचें अरेंजमेंट किंवा गाडयेचें अरेंजमेंट करून आमकां अशा प्रोग्रामांक पार्टिसिपेट करपाक दिता. त्या खातीर हांव सखी मंचाचें खूब आभारी आसा. आनी सखी मंचाची ही तेंची जे कितें करता प्रोग्राम करता किंवा हे करता तेंकां अशेंच बरे बरे प्रोग्राम करून आमकां पार्टिसिपेट करपाक दिवची ही तेंचे कडेन हांव आशा बाळगितां आनी तशेंच तेंकां खूब खूब शुभेच्छा दिता. नमस्कार, हांव सुनैना केरकर. म्हाजी तरी हेच उलोवपाचें आसता नेहमी की बायलांनी भायर सरूंक जाय आनी जेन्नाय आमकां प्लॅटफॉर्म गावता बायलांनी त्या प्लॅटफॉर्माचो आस्वाद घेवंक जाय, त्या प्लॅटफॉर्माचो भरपूर स्वाद घेवंक जाय आनी बायलांनी जी आपली इंट्रस्ट आसा, जी आपली कला आसा धाकटो प्लॅटफॉर्म व्हडलो प्लॅटफॉर्म पळोवंक जायना, पण प्लॅटफॉर्माचो संदर्भा बद्दल भायर सरूंक जाय आनी आपली कितें ती कलाकृती आपलो टॅलंट नेहमी दाखोवंक जाय. आनी अशी खूब बायलां आसात जी आमकां सगळ्यांक सपोर्ट करता, तर तेंकांय आमकां सपोर्ट करूंक जाय. नमस्कार, म्हजें नांव प्रज्ञा राणे, फावंडर ऑफ समारोह वुमन असोसिएटिव्ह नेटवर्क. तशेंच हांव एक सखी. अशें म्हणटात की संगीत हे एक थेरपी आसा, म्हणजे जे करून आमच्या दिसपट्ट्या वावरांतलो जो स्ट्रेस आसा किंवा खंयच्या वेवसायाक लागून आमी सदांच बिजी उरता, पूण जेन्ना संगीत आयकता तेन्ना एक मन एकदम स्ट्रेस फ्री आनी शांत जाता आनी सगळें विसरून आमी मंत्रमुग्ध जावन खंयच्या कार्यावळीचो आस्वाद घेता. तशीच एक संद आयज आमकां लोकमतान हांगा प्रोवायड करून दिल्ली आसा. संगीत सुगम संगीत मैफिल हो कार्यक्रम इतलो सुंदर तरेन आयोजन केल्लो आसा. तशेंच कार्यक्रमाच्या फाटभुंयेर हळदी कुंकू हो ह्या सणाचें औचित्य साधून वेगवेगळ्या खेड्यापाड्यांतली जी बायलां आसात
सखी जी आसात म्हळ्यार ती म्हणात बिचोली म्हणात तांबडी सुर्ला सावथाची काणकोण मेरेनची जी बायलां पेडणे पासूनची जी बायलां हांगा मुद्दम हळदी कुंकूचे औचित्य साधून हांगा आयलीत ते बी पारंपारीक न्हेसून आमची जी नववारी साडी न्हेसून हांगा मुद्दम पार्टिसिपेट जाली ह्या कार्यावळीत आणि तेच कार्यावळीक आयज संगीताची ही मैफील तांकां पळोवपाक मेळ्ळी सगळो स्ट्रेस विसरपाक मेळ्ळी ताज्या खातीर हांव लोकमत सखी ह्याच्या प्लॅटफॉर्मा खातीर तांकां सदांच धन्यवाद करता आणि लोकमताचे बी आभारी आसा तांणी एक सुंदर कार्यावळ आमच्या खातीर घडोवन हाडली. म्हजें नांव प्रतिमा रामनाथ जल्मी हांव साखळेच्यान येयलां आनी हांगा येवन खरेंच बरें दिसलें. बायलां खातीर कितें तरी पळोवपाक मेळ्ळें बरेंशें कितें तरी आयकपाक गावलें. म्हजें नांव दिपा निलेश जल्मी हांव साखळीसून येयलां. लोकमत सखी 2025 हेका आमी पयलींच फावट आमी रजिस्टर जाल्या मेंबरशीप केले आमी म्हाज्या वांगडा 7 जाणां बायले आमी साखळे विड्डीसून येयल्या. फर्स्ट टायम येयल्या पण आमकां बरो एक्सपिरियन्स गावलो आनी खरें खूब मजा येयली की बायलां खातीर कितें तरी करता. म्हजें नांव साची सचिन कामत हांव साखळेच्यान येयलां. आमी आतांच लोकमत सखीक जॉयन जाल्या. आमी आतां आमचो प्रोग्राम आसलो पणजे हांगासर सगळीं बायलां जाण आमी सगळीं एक जावन एकठांय जावन आमी प्रोग्राम सेलिब्रेट केला. आमकां खूब बरें अशें दिसलें आनी खूब एक्सपिरियन्स मेळ्ळो. म्हजें नांव संजीवनी सर्वेश गांवकर हांव साखळे कारापूर हांगच्यान येयलां. हांव हितून न्यू रजिस्टर्ड जाल्लेलें फाटल्याच म्हयन्यान आनी आयज हांव हांगा पावपाचें कारण म्हणजे म्हाका म्हाज्या नण्णेन गीता बोरयेकर हेणी जॉयन केलें म्हाका लोकमत सखीन आनी म्हाका उमेद जाली की तेणी म्हाका सांगलें की तुका येवचें पडटलें हितून. सो म्हाका उमेद जाली की हितून भाग घेवचें हांव येवचें अशें आनी हांव येयलें आनी 2 दिसां भितर हांवें तयारी केल्या. कापड घेतले ज्युवेलरी कितें जाय ती सगळी 2 दिसान तयारी केला आनी म्हाका मोटिवेट तेंच्यांनी केलें घरानसून. सो हांव भायर सरलें आनी येयलें आनी म्हाज्या एका फ्रेंडाक कॉन्टेक्ट केलो की म्हाका महाराष्ट्रीयन गेटअप जाय म्हणून. सो तेणी म्हाका भायर काडलें आनी हांव आयलें हांगा. आयज म्हाका हितून खोस भोगता की हांव हितून 2nd प्रायज विनर जालां. फर्स्ट टायम अशें बरें दिसता स्टेजीर येवन प्रायज घेवन की खंय तरी कितें तरी बायलां खातीर हांव फुडें सरतां आनी म्हाजो समाज फुडें व्हरपाक सोदतां. हांव सगळ्यांक सांगपाक सोदतां की तुमी अशेंच फुडें सरा आनी तुमी बरे प्रायजां मेळया आनी बरें नांव रोशन करात. नमस्कार म्हजें नांव डॉक्टर दिपाली राठोर साखळे रावता हांव. एक्चुली आयज खूब बरें दिसलें हांगा येवन. ओके हांव अशेंच म्हणून आयलें. आमची नेबर जी आसा सिमरन तिवरेकर जिका आमी भाभी म्हणटा तिणें म्हाका अशेंच एक दिसा म्हटलें की लोकमत सखी मंचाचो असो आमचो साखळे ग्रूप तयार जाता तूं जॉयन जाता. सो हांवें म्हटलें चल करुया म्हटलें. तर हांव जॉयन जालें. त्यानंतर तांचो पयलो प्रोग्राम जो आशिल्लो तो आयज नववारी साडीचें कॉम्पिटिशन म्हणा किंवा सुगम संगीताचो पणजे आसा अशें तिणें म्हाका सांगलें. आनी आयज सॅटर्डे आसल्या कारणान फ्री आसल्या कारणान म्हटलें चला करुया तयारी म्हटलें आनी हांव आयलें पयलें आनी जिंकलें. म्हणजे आलं बघितलं आणि जिंकलं अशाचो प्रकार जालो. त्यामुळे हांव खूब खूब आभारी म्हणटा पयल्या प्रथम सिमरन भाभीक जिणें म्हाका ही म्हणजे मंच दाखयली. दुसरें जी आमची कॉर्डिनेटर आसा साखळीम ब्रांचाची ती म्हणजे आमची मिसेस अश्विनी मॅडम हेंकाय हांव खूब खूब थँक्यू म्हणटा की तांच्या वरवीं आमच्या सारक्या बायलांक जी आपल्या प्रोफेशनान राबताली आपले जे हॉबीज आहा खंय तरी विसरून गेल्ली आमी बायलां तांकां ही आमची भगिनी आमकां एक प्लॅटफॉर्म दिता ताज्या बद्दल तांकां खूब खूब धन्यवाद. आनी येस खूब बरें दिसता आफ्टर अ लॉंग टायम हे क्रावन घेवन आनी हे ट्रॉफी घेवन आज पर्यंत भुरग्यांकूच पळयताली इतले दीस पण आयज मम्मा घेता म्हणटकूच भुरग्यांकूय खुशी जातली आनी येस डेफिनेटली आय एम सो हॅपी. नमस्कार हांव अश्विनी मंजू साखळीचे कॉर्डिनेटर जावन आसा. हांव खूब वर्सां पासून साखळीचे कॉर्डिनेटर म्हणून काम करता आनी एज ए मेंबर म्हणून पयले आसले. हे लोकमत सखी मंचाचे कॉर्डिनेटर जाले पण म्हाका ते खूब आवडटा कित्याक हांव बायलांक मातशें फुडें काडपाक हें करता की तेंचे भितर खूब कलागूण आसा आनी ते कलागूण न्ही तेंचे भायर येवंक जाय. डान्स आसूं न्ही एक्टींग आसूं न्ही गाणें म्हणपाचें आसूं न्ही मागीर आमी वेगवेगळे वर्कशॉप घेता लेझीम मागीर हे मेकअप हेजे वर्कशॉप खूब वेगवेगळे वर्कशॉप घेता कॉम्पिटिशनां घेता गेमी घेता. तितून बायलांनी जरा एक्टीव जावपाचें की घरा कडेन आसात भुरगीं घोव संवसार आसात तेच बरोबर आपल्या खातीर एक थोडो टायम काडपाचो हें म्हाका दिसता. त्याच्या बरोबर हांव योगा इन्स्ट्रक्टरूय आसा. हांव म्हाज्या बायलांक सांगूं सोदता की जाता तितले तुमी बायलांनी योगा भितर मातशें इंट्रस्ट घेवपाचें की खूब बऱ्याक पडटा हेल्था खातीर आनी बायलां खातीर गरजेचें आसा इतलें सांगता. आनी हांव लोकमत सखी मंचा तर्फे सगळ्या बायलांक हें करता की इन्विटेशन दिता की तुमी जाता तितले मेंबर जाया आनी ह्या हितून भितर जॉयन जाया आनी तुमचे कलागुणाक
अवकाश करून दी आनी जात्यातले प्लॅटफॉर्म घेयात. तेजे लागून आमच्या बरोबर आमच्या भुरग्यांक ताका फुडें येवपाक तेंकांय एक उमेद येता की आमची आवय गेली म्हणटकूच आमकांय वचुया अशें तेंकांय एक हे दिता कित्याक म्हटल्यार आवड निर्माण जाता. तितलें सांगता आनी लोकमत सखी मंचाक म्हाजे कडून खूब खूब आभार. तेज्या लागून आमी बायलां फुडें आयलीं. म्हाज्या बरोबर म्हाजे आनी कोण कोण संघटक आसा सखी फुडें आयली. नमस्कार, म्हजें नांव श्रावणी कारापुरकर आनी आयज हांव लोकमत सखी मंच हेजे मेंबर जावपाक आयिल्लें आनी आयज एक ओपनिंग सेरेमनी आशिल्ली आनी एक बरो सुंदर असो संगीत कार्यक्रम आमच्या खातीर आयोजीत केल्लो आशिल्लो आनी खरेंच तेंच्यांनी खूब सुंदर अशें आपलें गायन प्रदर्शन करून आमचें मनोरंजन केल्लें आसा आनी एट लास्ट तेंच्यांनी आमची देशभक्तीची पदां गावन वो संगीत कार्यक्रम सोंपयल्लो आसा. त्या खातीर फाल्यां 26 जानेवारीक सगळ्यांक खूब खूब हॅपी रिपब्लीक डे आनी थँक्यू लोकमत फॉर गिवींग मी दीस ऑपॉर्च्युनिटी टू बी प्रेझेंट हियर अँड आय थँक द ब्युटिफूल सिंगर्स प्रेझेंट हियर. हांव लोकमत सखीचे एक मेंबर आसा आनी म्हाका हांगा आज प्रोग्रामाक बद्दल म्हाका तेंच्यांनी आपयले आनी जेन्ना हांव प्रोग्रामाक बसलें तेंचो सूर संगीत प्रोग्राम चालू आशिल्लो आनी तेंचें गायन बी खूब बरें आशिल्लें आनी प्रोग्रामाक सगळीं जाण अशी महिला आसता ती एकी कडेन जमा जावन आमी बरें एन्जॉय केलें. आनी खरेंच लोकमत हें न्हू वर्तमानपत्र आसा तें खरेंच तेंच्या हितून सगळें आमकां मेळटा की कितेंच ना अशें आसना. मेन म्हणजे तेंचे ते हितगूच पळय आसता पळय न्हू ते आमकां खूब आवडटा आनी हांव डेली लोकमत सकाळीं म्हाजे उठल्या बरोबर लोकमत च्या बरोबर लोकमत पेपर घेवन बसता हांव आनी म्हाका लोकमत खूब आवडटा आनी म्हाका हो लोकमत सखीचो प्रोग्रामूय आवडटा म्हणून हांव आतां 4 वर्सां जालीं तेंच्या वांगडा आसा. हांव डॉक्टर शकुंतला भरणे, संगीत हो म्हजो विशय. आकाशवाणीची हांव निवेदिका आनी हांव स्वता लेखिका. म्हजी पुस्तकां आसात म्हजी आनी कविताय आसा. हांव कवयित्री बी आनी हें गीत म्हणजे संगीत शास्त्रीय संगीत हो म्हजो प्रांत. विदुशी डॉक्टर गंगूबाई हनगलांच्यो आनी किशोरीताई आमोणकर हांची हांव शिश्या. खूब खूब बरो उपक्रम सुगम संगीत संध्या. एक शास्त्रीय संगीताची गायिका हांव पूण त्या सुगम संगीतांतले वेगवेगळे बाज लक्षांत घेता आसतना फाटलीं 3 वर्सां आमी हे सतत कार्यक्रम करतात. पयल्या वर्सा आमी भुरग्यांक रागधारी गितांचेर आदारीत म्हणजे फिल्मी गितां. पोरू आमी भक्ती संगीताचेर केलो आनी तातूंत भितर सुफी बी सगळे प्रकार घेतले आनी अंदू फिल्मी संगीताचो प्रवास 1949 ते आज मेरेनच्या काळान म्हणटकूच असो हो कश्ट घेवन रिसोर्स करून केल्लो कार्यक्रम आनी लोकमता सारक्या पेपरांनी वर्तमान पत्रांनी असो कार्यक्रम करप हाजो अर्थच ते संस्कृती प्रिय मनीस. आनी खास करून म्हाका मना पसून दिसता लोकमताचे जे जनरल मॅनेजर आसात गुप्ते सर तांची ही संकल्पना आनी तांचे जे विचार आसात ते पड्ड्या फाटल्यान रावून ते खूब खूब बरी कार्य करून घेतात. तशेंच लोकमतचे संपादक श्री सद्गुरुबाब पाटील मितभाशी स्वता पुणून खूब वेगळ्या पद्दतीन ह्या कार्यक्रमाचें आयोजन करतना तांणी आमकां सामकें एक घरचीच मनशां अशें करून ही टीम वर्क आशिल्ल्या कारणान हो कार्यक्रम खूब सुंदर जाला. आनी अंदू खास करून 9वारी साडयो न्हेसून बायलां जेन्ना त्या मॅकिनीस पॅलसांतल्या त्या हॉलान भितर नाचतालीं बऱ्यो बऱ्यो साडयो न्हेसून तांगेले अलंकार पळोवन एक स्वर्ग सुखाचो आनंद एक कलाकार ह्या नात्यान हांवें रंगमाचे वयल्यान घेतलो. म्हाका दिसता गोंयांत आमी अशे तरेचे कार्यक्रम कायम करपाक जाय आनी गोंयच्या संस्कृतीची किंवा भारताची संस्कृती आनी ह्या संस्कृतीक कितली गिरेस्तकाय आसा हाजी जाणविकाय आमकां जावपाक जाय. ताका लागून खूब खूब धन्यवाद मना पसून लोकमताचे उपकारी आनी प्रायम टीव्हीचे हांव उपकारी कारण तांणी म्हजें मत विचारून म्हाका तुमचे मेरेन पावयलें म्हणून. असो कार्यक्रम तुमी दर वर्सा आयकत रावात आनी मुद्दाम कार्यक्रमाक तुमची हजेरी दाखयात म्हणजे तुमकां कळटलें. हांव तोंडांनी सांगिना ह्या कार्यक्रमाची रिचनेस ह्या कार्यक्रमाचें डेप्थ आनी ह्या कार्यक्रमाक दिल्लो प्रतिसाद आनी ह्या कार्यक्रमाक एक
सर्वस्व अशें लोकांचें महत्व. हांव राजेश मडगांवकर गायक आजच्या कार्यक्रमाचो. आजचो कार्यक्रम जो आसा तो भरपूर खूब बरो जालो आनी लोकांनी खूब बरो प्रतिसाद दिलो ह्या कार्यक्रमाक, कारण वेगळी वेगळी गाणी आमी ह्या कार्यक्रमाक निवडिल्लीं आनी ताचो आस्वाद लोकांनी भरपूर घेतलो. नमस्कार, हांव मानसी वाळवे, आयच्या सुगम संगीत संध्याचे निवेदक. आयचो हो कार्यक्रम करून आनी कार्यावळ करून खूब बरें दिसलें आनी खाशेलपणान सगळीं महिला बायलां कार्यावळीक आयिल्लीं आनी तांची उमेद पळोवन आनीक चड आमकांय उमेद आयली बरी कार्यावळ करपा खातीर. आनी संगीतकारांचो विशय घेवन ही कार्यावळ आसली जाल्यार आनीक मजा आयली तांचे बद्दल अभ्यास करपाक. म्हजें नांव विभा आळगुंडगी आनी लोकमत तर्फे हो जो कार्यक्रम ऑर्गनायज केल्लो त्या कार्यक्रमान हांव एक गायिका म्हणून म्हजो सहभाग आसलो. खूब खूब मजा आयली आनी सगळे जे आमच्यो सख्यो आसल्यो तेंच्यांनी खूब एन्जॉय केलें आनी ती एन्जॉयमेंट पळोवन आमकांय खूब मजा आयली. आमकां गातना मजा आयली. खूब कार्यक्रम बरो जालो आनी हो कार्यक्रम सक्सेसफूल करपा खातीर लोकमतान जें आमकां सहकार्य केलां, आमकां सगळे आमचे रिहर्सल्सां खातीर आमकां सगळें ऑर्गनायज करून दिलें आनी आमकां जागो सारको ऑर्गनायज करून दिलो आनी खुबशे बाकीच्या पद्दतीन आमकां हेल्प केली तेज्या बद्दल आनी प्रोग्राम इतलो बरो जालो तेज्या खातीर हांव लोकमताचे खूब खूब आभार मानता. नमस्कार, माझे नाव समृद्ध चोडणकर आणि आज लोकमतान हांगा एक संगीत संध्या आयोजीत केल्ली आनी ताचो हांव एक भाग आशिल्लो. हांव गावपाक आशिल्लो. आज खूब बरो कार्यक्रम जालो आनी सगळ्या लोकमंचा टिमीन खूब बरो असो प्रोग्राम ऑर्गनायज केलो आनी आमकां रिस्पॉन्सूय खूब बरो आशिल्लो. सुरवात पासून जे लोक बशिल्ले आयकपाक तेंच्यांनी म्हणजे 2.5 वरां न उठ्ठा एकाच जाग्यार बसून खूब बरो प्रोग्राम एन्जॉय केलो आनी आमकां खूब बरो प्रतिसाद आसलो. सो हांव लोकमताक इतलो बरो कार्यक्रम ऑर्गनायज केला म्हणून शुभेच्छा दिता. म्हजें नांव आसा सुविना बनावलीकर एंड आय एम द प्रोप्रायटर ऑफ नारी सोच वास्को. हे हातूंत बुटीक आसा, एथनीक बुटीक, नववारी वगैरे मेळटा. म्हाका ह्या प्रोग्रामाक जो प्रोग्राम आज हांगा जाल्लो आसा लोकमतान, जो लोकमत सखी हो प्रोग्राम ऑर्गनायज केल्लो आसा लोकमतान, ताका म्हाका जज म्हणून आपयल्लें आसा आनी हांव खरेंच आभारी व्यक्त करता. ह्या प्रोग्रामान सिंगींग हे एक हे आशिल्लेच, त्या भायर एक नववारी कॉम्पिटिशन जे सगळ्या बायलांक एक कॉन्टेस्ट दवरिल्लो आशिल्लो आनी तातूंत हांव जज म्हणून आशिल्लें. खरेंच पळोवन इतलें बरें दिसता की इतली न्हेसून थाटून नववारी घालून आमची बायलां फुडें येवन एज कांयच क्रायटेरिया नाशिल्ली. एक 5 वर्साचे ते पिरायेन ते 80 पिरायेन पेरेन लोकांनी पार्टिसिपेट केल्ले आनी रिस्पॉन्स इतलो बरो आशिल्लो की आमकां जजींग करपाक इतलें डिफिकल्ट जालें. खरेंच म्हटल्यार सगळींच एका वयर एक आशिल्ली. तांकां सिलेक्ट करून फुडें हाडपाक खूब डिफिकल्ट टास्क आशिल्लो. पूण एक फॉर नेम सेक तांकां दिवपाक जाय म्हणून हांवें ही 3 नांवां फुडें काडिल्लीं आसा आनी खरेंच बरें दिसता पळोवन ही बायलां आज जी फुडें सरून करता तांच्यांनी बाकीच्या बायलांनी हांचे अशेंच एक घेवन एग्जाम्पल घेवन तांच्यांनी बीन फुडें सरपाक जाय. नमस्कार, माझं नाव विष्णू शिरोडकर. आज इथे आमचा मेकॅनिज पॅलेसमध्ये कार्यक्रम झाला आणि तो आयोजित केला होता लोकमत सखी मंच ह्या समूहाने आणि एकदम सुंदर असा कार्यक्रम, एकदम सुंदर असा हा उपक्रम होता. कार्यक्रमाच्या आधी हळदी कुंकू समारंभ पण झाला आणि ह्या समारंभासाठी ज्या गृहिणी होत्या त्या नऊवारी अटायरमध्ये म्हणजे एकदम बघायला एवढं छान असं दृश्य होतं ते आणि ह्या सगळ्या माहोलात आमचा हा कार्यक्रम आज इथे घडवून आणला होता. आणि या कार्यक्रमाबद्दल थोडं सांगू इच्छितो. म्हणजे हा कॉन्सेप्ट होता ॲक्च्युली लोकमत समूहाचे जे गोव्याचे GM आहेत सर संदीप गुप्ते ह्यांचा. म्हणजे त्यांनी एक असा थीम रचला होता की अमृतकाल, भारतीय सिनेमाचा अमृतकाल म्हणजे
75 इयर्स ऑफ इंडियन सिनेमा, त्याच्यात आम्ही ह्या वेस्टर्न झोनला जी रिलेटेड आहे अशी म्हणजे हिंदी, मराठी आणि कोकणी ही गाणी म्हणजे फिल्म गाणी आम्ही सिलेक्ट केली होती, एक म्हणजे जी पॉप्युलर आहेत ती. आणि कार्यक्रमाचं स्वरूप असं होतं की म्हणजे डिफरंट कलर्स ऑफ फिल्म म्युझिक इन दिस लास्ट 75 इयर्स असं आम्ही ती गाणी त्याप्रमाणे ती सिलेक्ट केली होती. आणि ती सादर करताना आम्हाला अत्यंत म्हणजे आम्हाला खूपच मजा आली आणि कार्यक्रम पण ऑडियन्सचा पण रिस्पॉन्स एवढा छान होता म्हणून आमचा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. मध्ये मध्ये वन्स मोर पण आले आणि खास करून एक आयटमवरती तर अक्षरशः सगळ्या सुहासिनींनी समोर येऊन डान्स पण केला. त्यावेळी एकदम असं अत्यंत काय म्हणू आपण असं एकदम आनंददायी असं हा समूह हा माहोल बनला होता. आणि हा कार्यक्रम इथे चांगल्या रीतीने असा घडून आला आणि आम्हाला एवढ्या अशा छान या कार्यक्रमात आम्हाला इथे संधी दिल्याबद्दल मी माझ्या सगळ्या कलाकारांतर्फे लोकमत समूहाचे तसंच GM संदीप गुप्ते सर ह्यांचे अत्यंत आभारी आहे.